प्लेट पावभाजी मिळेल का? जग्गू तिला सांग, तिला काय मिळणार नाही. का? तुझा धंदा, तुझी गाडी, तूच सांग. ओ साहेब, हे घ्या पाव. अर्जुन, अर्जुन, सॉरी 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 सॉरी. एकाच अटीवर. काल दिवसभर तू आली नाहीस, आज तू दिवसभर थांबायचं. कबूल? कबूल. एवढं रामायण झालं, त्या मवालाने तुझ्या अंगावर हात टाकला आणि तू मला सांगितलं सुद्धा नाहीस. ते मैथिलीने शपथ घातली होती मला. बऱ्या बायकोच्या तालावर नाचायला लागलायस. देवारे, एवढे नवस बोलून, उपास तापास करून 2 मुलं पदरात पाडून घेतली. वाटलं होतं 2 सुना लक्ष्मीच्या पावलांनी घरात येतील, माझी सेवा करतील, मी सुखानं मरेल. पण सगळं उलटच झालं. रोहन तर लग्नाच्या आधीच बैलवेडा झाला. निदान तू तरी मातृ कर्तव्याला जागशील असं वाटलं होतं, पण तुलाही तिने फशी पाडलं. या बहिणींजवळ काय जादू आहे कोणास ठाऊक. माझी 2ही मुलं मला परकी झाली. ले भाई, बना पाव भाजी फटाफट, लगा मस्का पाव को बना. क्या देख रहे, क्या देख रहे, बना पाव भाजी फटाफट. अरे कसली घाणेरडी भाजी आहे. हात तरी स्वच्छ धुता की नाही? सगळ्या भाजीत त्या कांद्याची सालं पडली आहेत. उचल. दुसरी घेऊन ये. हे साफ कर सगळं. अरे हे कसली गुंडगिरी आहे. स्वतःच्या डोक्यातली घाण साफ करा पहिले. जग्गू, म्युन्सिपालिटी ऑफिस. हा, जरा जाधव साहेबांना देता का? हे काय करताय साहेब? नवी गाडी आहे साहेब, कालच टाकली. लायसन्स लागतं त्याला. गाडी उचल. नको नको गाडी नको साहेब. साहेब ऐका ना साहेब, साहेब नको ना साहेब. ओ ठेवा ना, ओ सामान माझं, ओ माझी गाडी साहेब. चल म्युन्सिपालिटीच्या ऑफिसमध्ये जाऊया. ते अशी गाडी परत देतात? अरे काहीतरी लीगल वे असेल ना. अर्जुन, चला पण जाऊया. मला तर वाटतं तुम्ही दोघंही घरातून पळून आलेले दिसतात. पलांडे साहेब, यांचा पोलीस रेकॉर्ड जरा चेक करा. काय गाडी कुठे होती, तिथे कुठले कुठले धंदे चालायचे, पिकअप पॉइंट जॉईनचा नव्हता ना. अर्जुन चल, अर्जुन चल इथून. एका सरकारी अधिकाऱ्यावर हात उचललास तू आता गेलास. काय असेल तो फाईन भरा आणि गाडी घेऊन जा तुमची. किती आहे फाईन? 25,000. बघा ना बाई, छोट्या गोष्टीचं मॅटर केलं ना तुम्ही. हो, आधीच दंड भरला असता तर कमी पडले असते पैसे. काय आता हाकनाक पोलीस केस झाली ना. दंड तर भरावा लागेलच आणि तुझंही बघावं लागेल. अर्जुन, ही लोक आपल्याला सहजासहजी नाही सोडणार. कुठून आणणार एवढे पैसे? मरू दे त्यापेक्षा. मावशीकडे आता घरात एवढी कॅश नसेल आणि बँकेतून काढायचं म्हटलं तर तिला उगाच टेन्शन येईल आणि दादाला कळेलच. ताई ताई देऊ शकेल मला हे पैसे. तसंही ती घरीच आहे, म्हणजे उगाच तिच्या सासरी जायला नको. येस, ताईच देऊ शकेल मला हे पैसे.